मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे कम्युनिकेशनच्या बाबतीत. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय असते? सध्याच्या जीवनात का ती इतके महत्त्वाचे आहे? याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तसेच आपण कम्युनिकेशन का करतो? त्याची प्रोसेस कोणती असते? त्याचे टाइप्स, कम्युनिकेशनचे बॅरियर्स आपण जाणून घेऊ आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय आहे हेही आपण जाणून घेऊ. चला तर टाइम न घालवता आपण सुरू करूया. आता आपण बघू कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन काय. तर कम्युनिकेशन म्हणजे इट इज द ॲक्ट ऑफ सेंडिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनादर. आपण दररोजच्या जीवनात मित्रांबरोबर, घरातील व्यक्तींबरोबर बोलत असतो आणि त्या बोलण्यातून आपण एकमेकांना माहिती एक्सचेंज करत असतो. हे एका प्रकारचे कम्युनिकेशनच आहे. केट डॅव्हिस जे फॉर्मर प्रोफेशनल फुटबॉल प्लेयर आहेत आणि सध्या मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांच्या मते कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग फ्रॉम वन पर्सन टू अदर. जॉन एड्रे म्हणतात, कम्युनिकेशन इज अ इसेन्शियल द ॲबिलिटी ऑफ वन पर्सन टू मेक कॉन्टॅक्ट विथ अनदर अँड मेक हिमसेल्फ अँड हरसेल्फ अंडरस्टूड. जॉन एडर हे एक लेखक आहेत आणि त्यांनी 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशनही केले आहे. कम्युनिकेशनला आपण असेही डिफाईन करू शकतो, इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग अँड शेअरिंग आयडियाज, ओपिनियन्स, फॅक्ट्स इट फ्रॉम वन पर्सन टू अनदर ऑर वन ऑर्गनायझेशन टू अनदर. तसेच आपण कम्युनिकेशन म्हणजे ट्रान्सफरिंग थॉट्स, इन्फॉर्मेशन, इमोशन, आयडियाज थ्रू गेस्चर, व्हॉइस, सिम्बॉल्स, साइन्स, एक्सप्रेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर असेही म्हणू शकतो. यामध्ये गेस्चर आणि सिम्बॉल हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतात आणि ते आपण पुढे बघणार आहोत. आता आपण कम्युनिकेशन म्हणजे काय ते बघितलं. आता आपण कम्युनिकेशनची प्रोसेस कशी असते ते बघू. बेसिकली कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स अ सेंडर, अ मेसेज, अ मीडियम और अ चॅनेल, अ रिसिव्हर अँड अ रिस्पॉन्स. फॉर एक्झाम्पल, प्रवीरने नचिकेतला विचारले, अरे नचिकेत, तू जेवलास का? त्यावर नचिकेत म्हणाला, अरे प्रवीर, मी अजून नाही जेवलो. यामध्ये प्रवीर हा सेंडर झाला, तू जेवलास का हा मेसेज झाला, अरे नाही, अजून मी नाही जेवलो हा रिस्पॉन्स झाला आणि एअर ही मीडियम झाली. अशा प्रकारे कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली. मीडियम हे काहीही असू शकते, लाईक एअर, माईक, बॉडी, पिक्चर, टेक्स्ट पण असू शकते. थोडक्यात कम्युनिकेशन प्रोसेस ही मॅन मशीन रिलेशनशिप सारखी असते, फक्त यामध्ये मशीनच्या ऐवजी 2 किंवा 2 पेक्षा जास्त माणसे असतात. थोडक्यात असं होतं, अ सेंडर सेंड्स अ मेसेज युजिंग अ मीडियम अँड अ चॅनेल. द मेसेज अराइव्स ॲट सेन्सरी वर्ड ऑफ रिसिव्हर. देन द रिसिव्हर ब्रेन्स filters on the basis of knowledge, emotion, and it gives a message unique meaning. And then the receiver sends a feedback to a sender as a response, and the process is continuing in cyclic manner. मित्रांनो, आपण सर्वांनी कम्युनिकेशनची डेफिनेशन, प्रोसेस जाणून घेतली. आता आपण बघणार आहोत आपण कम्युनिकेशन का करतो. वाय वी कम्युनिकेट. आपण कम्युनिकेशन करतो आपल्या फिलिंग शेअर करण्यासाठी. मी आज खूप खुश आहे, मी आज खूप दुःखी आहे, हे आपण एकमेक मित्रांना सांगतच असतो. करेज किंवा फिअर असू दे, जॉय असू दे किंवा सॉरो असू दे, सॅटिस्फॅक्शन असू दे किंवा डिसअपॉइंटमेंट असू दे, या आपल्या फिलिंगच आहेत आणि आपण त्या एक्सप्रेस करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे टू गिव्ह अ इन्फॉर्मेशन फॉर एक्सप्रेस नीड्स, सोशल बॉन्ड्स. मित्रांनो, आता आपण बघणार आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे 3 प्रकार आहेत. पहिले म्हणजे वर्बल, दुसरे म्हणजे नॉन वर्बल आणि तिसरे आणि शेवटचे म्हणजे व्हिज्युअल अँड रिटन कम्युनिकेशन. व्हिज्युअल आणि रिटन कम्युनिकेशन बद्दल बोलायला गेलं तर एखाद्या माहितीचे ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करणे जेणेकरून ते आपल्याला सहज समजेल. लहान मुले कार्टून बघत असतात आणि ते त्यातून छोट्या मोठे शब्द शिकत असतात.
कार्टून हे एका प्रकारचे व्हिज्युअल कम्युनिकेशनच आहे. दृश्यम दृश्यम म्हणजे माणूस जे बघतो ते तो जास्त ग्रास्प करू शकतो. म्हणून बघा मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रोजेक्टरचा वापर करून मुलांना शिकवलं जातं, जेणेकरून ते लवकर आणि सहज शिकतात मुलं. रिटन कम्युनिकेशन म्हणजे एखाद्याला मेसेज देणे, ऑर्डर देणे, इन्स्ट्रक्शन देणे थ्रू लेटर्स, सर्क्युलर्स, मॅन्युअल्स, रिपोर्ट्स. रिटन कम्युनिकेशन ही एक प्रकारची फॉर्मल मेथडच आहे. कम्युनिकेशन आणि त्याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. आधी आपण ॲडव्हान्टेजेस जाणून घेऊया. रिटन कम्युनिकेशन हे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी सुटेबल असते. रिटन कम्युनिकेशन हे परमनंट रेकॉर्ड एव्हिडन्स पण आहे, जे फ्युचरमध्ये आपल्याला रेफरन्ससाठी उपयोगी पडू शकते. तसेच इट ऑल्सो गिव्स अ रिसिव्हर्स सफिशियंट टाइम टू थिंक, ॲक्ट अँड रिॲक्ट. इट इज सुटेबल फॉर सेंडिंग स्टॅटिस्टिकल डाटा, चार्ट्स अँड डायग्रॅम्स अँड पिक्चर. जसे आपण त्यांचे ॲडव्हान्टेजेस बद्दल बोललो, तसे काय जे डिसॲडव्हान्टेजेसही आहेत. त्यातील पहिले डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये असल्याने इट इज लेस फ्लेक्झिबल अँड कॅनॉट बी चेंज. आता आपण बोलू व्हर्बल कम्युनिकेशनच्या बाबतीत. व्हर्बल कम्युनिकेशन हे एका प्रकारचे ओरल कम्युनिकेशन आहे, जिथे द वे ऑफ ट्रान्समिटिंग आवर मेसेज इज आवर स्पोकन वर्ड्स. आपण व्हर्बल कम्युनिकेशन 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. पहिले म्हणजे फेस टू फेस कम्युनिकेशन, दुसरे म्हणजे टेलिफोनिक कम्युनिकेशन आणि तिसरे म्हणजे रिटन कम्युनिकेशन. फेस टू फेस कम्युनिकेशनचे परत 3 टाईप आहेत. पहिले म्हणजे वन ऑन वन, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या समोर एकच व्यक्ती आहे. वन टू ग्रुप, ग्रुप कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक प्रेझेंटर आहात आणि तुमच्या समोर 4 ते 5 लोकांची टीम आहे आणि तुम्ही त्यांना प्रेझेंट करत आहात. वन टू पब्लिक, पब्लिक कम्युनिकेशन. तुम्ही एखाद्या सेमिनार देत आहात आणि तुमच्या समोर खूप मोठे क्राऊड आहेत, तेव्हा ते वन टू पब्लिक म्हणजे पब्लिक कम्युनिकेशन होते. आता आपण बोलू टेलिफोनिक कम्युनिकेशन बाबतीत. ते माणसे फेस टू फेस कम्युनिकेशन करू शकत नाहीत. ते एकमेकांपासून खूप अंतरावर असतात, पण त्यांना माहिती पाठवायची असते किंवा माहिती जाणून घ्यायची असते. तिथे टेलिफोनिक कम्युनिकेशनचा वापर होतो. टेलिफोनिक कम्युनिकेशनमध्ये आपण एकमेकांच्या टचमध्ये असतो थ्रू अ मीडियम, अँड धिस मीडियम इज कॉल्ड ॲज टेलिफोन. टेलिफोनिक कम्युनिकेशनचे काही ॲडव्हान्टेजेसही आहेत. पहिले म्हणजे इट इज इझी अँड क्विक टू यूज. दुसरे म्हणजे इट इज सेव्ह टाइम्स अँड एनर्जी. तिसरे आणि शेवटचे म्हणजे डिस्टन्स इज नॉट मॅटर. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेणे शक्य नसल्याने आता टेलिफोनिक इंटरव्ह्यू पण होत आहे. नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन. सो non-verbal communication is a transmission of message through a non-verbal platform like eye contact, facial expression, gesture, and posture. First one is the facial expression. तुम्ही खूप खुश आहात, तुम्ही खूप दुःखी आहात, कन्फ्यूज आहात, हे तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनवरून समजते. फॉर एक्झाम्पल इमोजी, जे आपण व्हॉट्सॲपवर इमोजी शेअर करतो ना, तेही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच आहे. दुसरे म्हणजे पॅरा लँग्वेज. आपल्या बोलण्याची टोन, व्हॉल्यूम, क्लॅरिटी वरून सुद्धा आपला मूड कसा आहे ते समोरच्याला समजते. तिसरी गोष्ट म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट मेक्स यू अटेंटिव्ह अँड इंटरेस्टेड. आय कॉन्टॅक्टवरून समजते की तुम्ही एखाद्या गोष्टी इंटरेस्टेड आहात की नाही. समजा तुम्ही एक प्रेझेंटर आहात आणि तुमच्यासमोर बसलेली ऑडियन्स चे लक्ष तुमच्याकडे नसून आजूबाजूला आहे, तेव्हा तुम्हाला समजून येते की समोरची बसलेली ऑडियन्स तुम्ही जे काही बोलत आहात त्यामध्ये तिचा काही इंटरेस्टेड नाही. ही जी पद्धत दिसते ती बरोबर आहे आणि ही जी पद्धत आहे ती एकदम चुकीची आहे. चौथी गोष्ट म्हणजे गेस्चर अँड पोश्चर. गेस्चर आर बेसिकली physical action which communicates to outlooker. Gesture are made by moving parts of body like hands and arms. Posture, आपण कसे बसतो, आपण कसे उभे राहतो यावरून समजते की आपण कसे फील करत आहोत.
उभा राहण्याची ही जी मधली इमेज आहे ती उभा राहण्याची प्रॉपर पद्धत आहे. आणि जर तुम्हाला बसायचे असेल तर हा जो फोटो आला ह्यामध्ये जी मध्ये जी इमेज आहे ती बसण्याची प्रॉपर पद्धत आहे. शेवटचं म्हणजे अपीअरन्स. आपल्या कपड्यावरून सुद्धा आपली पर्सनॅलिटी ओळखून येते. आपल्या कपड्यावरून समोरच्या व्यक्तीला आपला कॉन्फिडन्स, आपले कल्चर, मूड समजून येतो. तसेच आपला सोशल स्टेटस पण दिसून येतो. आपली परिस्थितीही समजते. आता आपण बोलू कम्युनिकेशन बॅरियर्स बाबतीत. ज्या गोष्टी आपल्याला एखादा मेसेज समजून घेण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थांबवतात, अशा गोष्टी तसेच ज्या आपल्याला आयडिया, थॉट्स, माहिती शेअर करण्यापासून थांबवतात, त्यांना आपण कम्युनिकेशन बॅरियर म्हणतो. कम्युनिकेशन बॅरियरचे प्रकार म्हणजे पहिला तो फिजिकल बॅरियर, दुसरा येतो तो कल्चरल, तिसरा येतो तो जेंडर. जेंडर बॅरियरमध्ये जी लोक खूप शाय असतात ते अपोजिट जेंडरशी बोलताना थोडं भितात. लँग्वेज. समजा जर बोलणाऱ्यांची लँग्वेज वेगवेगळी असेल तर कोण काय बोलतं हे आपल्याला कधीच समजून येणार नाही. सो कम्युनिकेशन करताना लँग्वेज ही सेमच असली पाहिजे. पुढचं म्हणजे सायकोलॉजिकल बॅरियरमध्ये एखादा व्यक्ती क्लोज माइंड असतो, एखादा खूप इमोशनल असतो, एखाद्यामध्ये ॲटिट्यूड असतो. अशा वेळी कम्युनिकेशन करताना थोडा प्रॉब्लेम येत असतो. आणि शेवटचं म्हणजे परसेप्च्युअल. मित्रांनो, आता आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बद्दल बोलू. जेव्हा व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन एकसाथ काम करतात तेव्हा त्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे एका प्रकारचे कम्युनिकेशनच आहे जिथे आपण आयडियाज, थॉट्स, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो जेणेकरून आपला पर्पज चांगल्या प्रकारे साध्य होतो, फुलफिल होतो इन द बेस्ट पॉसिबल मॅनर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यात आपण बघू. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे क्लिअर मेसेज. जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे तो सिंपल पाहिजे, इझिली अंडरस्टूड झाला पाहिजे आणि तो मिनिंगफुल पाहिजे. दुसरे म्हणजे करेक्ट मेसेज. जी इन्फॉर्मेशन आपण कम्युनिकेट करणार आहे ती चुकीची नको, त्यामध्ये कोणताही एरर आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेकही नको. तिसरी गोष्ट म्हणजे कंप्लीट मेसेज. आपल्याला माहीत आहे की कम्युनिकेशन हा डिसिजन मेकिंगचा बेस असतो. जर इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट असेल तर चुकीचे डिसिजन घेतले जाऊ शकतात. प्रिसाइज मेसेज. जो मेसेज आहे तो शॉर्ट पाहिजे आणि सरळ पाहिजे जेणेकरून आपण त्यावर पुढील स्टेप घेऊ शकतो, प्रोसेस करू शकतो. रिलायबिलिटी. जो सेंडर आहे, जो मेसेज देणार आहे तो शुअर पाहिजे की त्याच्या नॉलेजनुसार जे तो सांगत आहे ते बरोबर आहे आणि जो रिसिव्हर आहे तो त्याच्यावर ट्रस्ट, विश्वास ठेवू शकतो. हे काही डूज अँड डोंट्स आहेत जे आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनच्या वेळी पाळले पाहिजे. काही गोष्टी आहेत ज्या आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि काही प्रमाणात गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. आपण काय केलं पाहिजे? आपण प्रॉपर आय कॉन्टॅक्ट मेंटेन केला पाहिजे. ड्रेस फॉर ओकेजन, स्पीक विथ क्लॅरिटी, राईट टोन ऑफ व्हॉइस, राईट पोश्चर, पॉझिटिव्ह फेशियल एक्सप्रेशन अँड पॉझिटिव्ह गेस्चर. आपण कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे? चेकिंग फोन व्हाईल कॉन्व्हर्सेशन, ड्रेसिंग इनअप्रोप्रिएटली, स्पीक रूडली, लुकिंग डिसइंटरेस्टेड, स्लचिंग अँड लुकिंग नर्वस. आपण या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी बघितल्या त्या आपण इथे थोडक्यात पाहू. Communication is the art of sending and receiving information. Communication can be classified as verbal and non-verbal communication. Verbal communication includes face-to-face, written, and telephonic communication. Non-verbal communication includes facial expression, gesture, posture, paralanguage, eye contact, and appearance. Effective communication occurs when verbal and non-verbal communication works together.